वळ्यात पुढल्या बातमीकडे अक्षय शिंदेच्या एन्काउंटर स्टोरीत जितेंद्र आव्हाडांनी एका अज्ञाताची ऑडिओ क्लिप शेअर करत यात अजून अनेक गोष्टी बाहेर येण्याचा दावा केलाय। क्लिपमधल्या दाव्यानुसार आता अज्ञात व्यक्ती एन्काउंटर वेळी पोलीस व्हॅनच्या मागे होती, एका गाडीत होती आणि काय आहे त्या क्लिपमधला आता हा संवाद, त्यावर सत्ताधाऱ्यांनी काय उत्तर दिलेलं आहे पाहूया। हमको तभी कुछ लगा, बोले दाल में काला है, भागो यहाँ से। अच्छा अच्छा। हाँ, तो वहाँ पे सीसीटीवी कैमरे निकलेंगे क्योंकि उनकी गाड़ी आ रही है और लगभग हमारी गाड़ी आगे पीछे ही है। आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर फेकच होतं हे सांगत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन अनोळखी व्यक्तींमधल्या संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात पोस्ट केली आहे। त्या क्लिपमध्ये एन्काउंटर वेळी एक व्यक्ती आपल्या मेहुण्यासोबत घटनास्थळावरून प्रवास करत असल्याचा दावा करतोय। एन्काउंटर वेळी काय घडलं, पोलीस कुठे थांबले, याबद्दल सारा घटनाक्रम या संवादात आहे। आपको एक व्हाट्सएप डाला था मैंने, लेकिन बाद में डर गया और उसको डिलीट मार दिया। अच्छा, क्यों? क्या है ना, वो जो अक्षय शिंदे का जो मर्डर हुआ है ना, हाँ, वो उसके पीछे मेरी गाड़ी थी। आपको बोलता हूँ, फिर बाद में बोलो कुछ गलत मैसेज ना चला जाए, मेरे पीछे लग जाएंगे। हाँ, तो वाई जंक्शन ब्रिज पे थे। हाँ, वहाँ से जा रहे थे। वाई जंक्शन पे हम लोग बाद में पहुंचे। इसका सब टिंग टोंग सुनने के बाद अब हम मुमरा का पहाड़ चढ़ते हैं ना, हाँ, तो अपने पीछे आगे मतलब पीछे से ओवरटेक करके आई थी उनकी वैन। हाँ, उसमें ऑलरेडी उन्होंने पर्दे लगाए थे सब यहाँ से। अच्छा। तो पहले उसकी गाड़ी उछली तो ठक करके आवाज आया, हमको लगा गाड़ी का पाटा बजा गया। हाँ, सेकंड आवाज आई तो मैं थोड़ा डर गया, बोला कुछ तो इश्यू होगा। और वो पुलिस वाले ने भी गाड़ी रोकी, वो बाहर आए, उसने दरवाजा खोला, दो पुलिस वाले शायद कुछ उतरे, वापस उन्होंने बंद किया, वापस चले गए। फिर तीसरी आवाज आई। अच्छा, तो हम लोग डर गए, फिर मैं ओवरटेक मार के भाग गया। वो कलवा की तरफ घुस गए हाँ, और हम लोग अपने टी जंक्शन की तरफ चले गए। और हम लोग आगे से आईने में देख ही रहे थे। अच्छा, बाद में मेरा साला बोलता भाईजान भागो, कुछ रहेगा अपने को भी लपेट लेंगे। तो हम लोग आगे निकल गए और वो उधर घुस गए इसमें कलवा की तरफ। हमको तभी कुछ लगा, बोले दाल में काला है, भागो यहाँ से। अच्छा अच्छा। हाँ, तो वहाँ पे सीसीटीवी कैमरे निकलेंगे क्योंकि उनकी गाड़ी आ रही है और लगभग हमारी गाड़ी आगे पीछे ही है। कोर्टात पोलिसांनी सांगितलंय की घटनास्थळावर एकूण 4 राऊंड फायर झाले। गाडीत आरोपी अक्षय शिंदेनं आधी 3 गोळ्या झाडल्या, त्यापैकी 2 गाडीच्या विविध भागांना तर एक पोलिसांच्या पायाला लागली आणि उत्तरादाखल म्हणून चौथी गोळी पोलिसांनी अक्षयच्या डोक्यावर मारली। यावर काही स्थानिकांच्या संपर्कातले लोक म्हणतायत की प्रत्यक्षात यावेळी 3च गोळ्यांचे आवाज ऐकायला आले, मग चौथी गोळी कुठून आली हा प्रश्न कायम आहे। दुसरीकडे कोर्टाने देखील आरोपीने 3 गोळ्या झाडल्या होत्या, तर इतर गोळ्यांचं काय झालं असा प्रश्न विचारलाय। तो कट आहे, हत्या आहे, ती पोलीस तपासात दिसेल, परंतु जितेंद्र आव्हाडला सुद्धा सांगणार राहील। बंडखोर नेता म्हणून तुमची इमेज आहे, तो अक्षय पाटलाचा फोटो स्टेजवर ठेवा आणि लोकांकडे मते मागा। तुम्हाला झाले त्यांनी केलेल्या अत्याचाराची काही घेणे देणं नाही, ज्यांचं घर उद्ध्वस्त झालं त्यांच्याशी घेणे देणं नाही। टीका करायला तुम्हाला जर त्याची गरज पडत असेल तर मत मागायला सुद्धा त्यांचा वापर करा। लोक तुम्हाला जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे। अजून तर खूप गोष्टी समोर यायच्या आहे। किती अंतरावरनं गोळी मारली हे सर्वात मोठं असेल त्याच्यात। त्यांनी कोणाच्या पिस्टलमधनं गोळी झाडली हे बघणं महत्त्वाचं असेल। तो कुठे बसला होता आणि त्यांनी कुठे हात घातला। जर बेड्या असतील तो हात घालूच शकत नाही। त्यांनी जी चूक केली होती ती चूक आहे, ती चूक अक्षम्य आहे। मी एका पोरीचा बाप म्हणून सांगतो, पण अशा पद्धतीने दोघं फरार असताना तुम्ही एकाला मारून टाकता म्हणजे ह्याचा अर्थ त्या दोघांचा याच्यात सहभाग असावा आणि तो दाबण्यासाठी म्हणून तुम्ही केलं असावं असं लोक विचारणार, म्हणणार। दुसरीकडे काहींनी एन्काउंटर फेक असेल तरी पोलिसांचं अभिनंदन करायला हवं म्हणून समर्थन केलंय, तर काहींनी नैसर्गिक न्याय झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे। मैंने अभी मुझे मैसेज आया था, वो मराठी में बताया, मैं अभी आपको बोलती हूँ कि मैसेज ऐसा है, मुझे आया है व्हाट्सअप, अगर एनकाउंटर हुआ है तो पुलिस का अभिनंदन, मतलब कॉन्ग्रेचुलेशन्स, और अगर ये फेक एनकाउंटर हुआ है तो डबल कॉन्ग्रॅच्युलेशन्स। मला एवढं ठाऊक आहे की पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये जे केलं ते केलं, त्यापुढे मला नॉलेज नाही आहे की काय चालू आहे त्यापुढे, पण मला वाटतं हे जे आपलं नेचर आहे ना त्यांनी एक जस्टिस केलेलं आहे।
जे व्हायला नको होतं, पण सेल्फ डिफेन्समध्ये झालेलं आहे. आपला पोलीस कर्मी जखमी नाही झाला याचा मला तरी थोडं समाधान आहे. अक्षय शिंदे कोणी साधू संत महात्मा नव्हता, तो मरायलाच पाहिजे. मात्र त्याला अशा पद्धतीने एन्काउंटर केल्यामुळे अनेक सत्य बाहेर येता राहिली आहेत. केतन तिरुडकरने याचिकेमध्ये स्पष्टपणे म्हटलंय की ज्या शाळेमध्ये ही घटना घडली त्या शाळेमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी होत होती, त्या शाळेमध्ये मानवी तस्करी होत होती आणि या सगळ्यांशी संबंधित असणारा माणूस आपटे अजूनही फरार आहे. आपटेला आणि शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा पोलिसांनी जीव घेतला. अक्षय शिंदेचा जीव जाण्याला आक्षेप नाही, पण अक्षय शिंदेचा जीव जाताना आपटे आणि शाळा प्रशासन वाचवलं जाते, हे जास्त गंभीर आहे. सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की चिमुकलीचं शोषण करणाऱ्याचा मृत्यू झाल्यावर विरोधकांना त्याचा कळवळा का येतोय. तर विरोधक म्हणतायत की आरोपी दोषी होताच, मात्र त्याला मारून शाळा आणि भाजपशी संबंधित इतर सह आरोपींना वाचवलं गेलंय. दरम्यान कोर्टानं मात्र एन्काउंटरवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. डोक्यावर गोळी का मारली? पिस्तूल चालवण्याच्या अनुभवाशिवाय आरोपीनं गोळी कशी झाडली? मी 100 वेळा पिस्तूल वापरलाय, प्रशिक्षणाशिवाय रिव्हॉल्वर अनलॉक करणं शक्य नाही असं न्यायाधीशांनी म्हटलंय. एक आरोपी 4 पोलिसांवर भारी कसा काय पडू शकतो? आरोपीनं पिस्तूल हिसकावण्यापासून ते 3 गोळ्या झाडेपर्यंत पोलीस शांत कसे बसले? असे अनेक प्रश्न कोर्टामध्ये सरकारी वकिलांना विचारण्यात आले आहेत. तुर्तास एन्काउंटर कसं घडलं यासाठी सरकारनं नेमलेल्या चौकशीतून काय बाहेर पडतं हे पाहणंच महत्त्वाचं असेल. अक्षय मंकानी, TV9 मराठी, बदलापूर, ठाणे.